संजय जांभळे साहेब उधळणार लालबावट्याचा गुलाल। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महाविकास आघाडीचे उमेदवार अतुलदादा म्हात्रे यांचा पालीमध्ये भव्य दिव्य रॅली काढून स्वागत। दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी अतुलदादा म्हात्रे यांचा पालीमध्ये भव्य दिव्य रॅली काढून स्वागत। या जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त पालीमध्ये जन आशीर्वाद घेण्यात आला। सुधागड तालुक्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येने आला होता। तसेच बेनशे, शिवज्योती पारडा, बेनसे वाडी, गांधे, चोळी या ठिकाणी 50 गाड्यांचा ताफा घेऊन भव्य दिव्य जन आशीर्वाद दौरा काढण्यात आला। यावेळी संपूर्ण रॅलीमध्ये गावांगावांमध्ये एकच आवाज दुमदुमला होता, संजय जांभळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अतुलदादा म्हात्रे या प्रचार रॅलीमध्ये गावागावात जाऊन जन आशीर्वाद घेत होते। मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते, महिला, युवक या रॅलीमध्ये लालबावटे की जय असा जयघोष करत होते। संपूर्ण वातावरण परिसर लालबावट्याने दुमदुमला होता। या रॅलीचे आयोजन संजय जांभळे साहेब यांनी केलं होतं। जणू काय जांभळे साहेबांनी आपली सर्व शक्ती संपूर्ण पेन तालुक्यामध्ये दाखवली आहे। सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। ज्या जोशने आपण या ठिकाणी पालीमध्ये आलात त्याच जोशने आपल्याला 20 तारखेला सुद्धा मतदानाच्या दिवशी आपली ताकद मताच्या रूपाने या ठिकाणी दाखवायची आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो आणि अतुलदादांना विनंती करतो की 2 शब्द आपण संबोधित करा। सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आपणास प्रथम सगळ्यांना धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं खैरे साहेबांच्या पाठीशी जी आपली ताकद आहे ती ताकद सगळी अतुल म्हात्रे साहेबांच्या पाठीशी लावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्याला सांगितलं पाहिजे की आजचं जे चालू इलेक्शन आहे, शांतता पाला एक मिनिट, आपल्याला सांगितलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी या 40 वर्षाची जी परंपरा ज्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी ताकद लावली ती वाया गेलेली आहे। अगदी बरोबर। जो आपला उमेदवार आपण घरचा उमेदवार समजत होतो तो शुल्लकशा कारणासाठी, स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेलं। पण तुम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते शेती पक्षाच्या पाठीशी राहिले, काँग्रेसच्या पाठीशी राहिले, महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिले, त्याबद्दल धन्यवाद देतो। मित्रांनो, आपल्याला सांगितलं पाहिजे आपण 10 वर्षात रविशेठ पाटील साहेबांना निवडून दिलं, 10 ते 20 वर्ष धैर्यशील पाटील साहेबांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याची आपल्याला फलश्रुती काय मिळाली हे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे। झालंय की आता जर तुम्ही भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार रवींद्र पाटील यांना 2019ला लोकांनी निवडून दिले की याच आशेवर की JSW आणि रिलायन्स कंपनीसारखे इथे काय कारखाने उभे आहेत आणि तिथे 10% फक्त लोक आमच्या समाजातली आहेत, तिथली स्थानिक आहेत, बहुजन समाजातली आहेत, परंतु बाकीची 90% हा सर्व UP बिहारचे लोक आहेत। आणि म्हणून आमचं नक्की सर्वांचं ध्येय आहे की आमच्या समाजातली बहुजन समाजातली लोक ही प्रत्येक एवढी शिकलेली लोक आहेत। शिकलेले लोक जर विक्रम चालवत असतील तर हे आमचे दुर्दैव आहेत। आम्ही त्यांना प्रतिनिधी निवडून देतोय, तेच जर असे लोकांची कामं करत नसतील तर नक्कीच सांगतो की याचा सर्व आम्ही उहापोह करून
आमचं अतुल म्हात्रे साहेब आणि आम्ही विचार केलाय की कमीत कमी आमदार झाल्यानंतर 2,500 लोक इथली आम्हाला या कारखान्यामध्ये लावायचे आणि हा आम्ही विजन सपोर्ट केला. मला सांगा, परवा तुम्ही बघितलं की जिथे 60 लाख रुपये निधी टाकला होता आणि तिथे रोडला निधी टाकला होता. आमचे दुर्दैव असं आहे की आमचा आदिवासी जो समाज आहे, जो ठाकूर समाज आहे आणि त्यांचं ते एका स्त्रीचं जे मयत झालं ती डोली करून आम्हाला घेऊन जायला लागलं. नंतर ज्यावेळेस आमच्या ते लक्षात आल्यानंतर आम्हाला असं कळलं की इथे 60 लाखाचा निधी टाकला होता. मग ते 60 लाख रुपये गेले कुठं? तर ह्या जे आत्ताचे जे आमदार होते यांच्या घशातच गेले ते. म्हणजे काम करायचं नाही, कोणाच्या ते नाव कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर कामं करायची आणि मग यांच्या म्हणून ते कामं तिथे स्वतः करायच्या नावाने ते पैसे काढून टाकायचे. आपण बघतोय एका बाजूला जो उमेदवार आहे तो आम्ही लोकांची मनं पैशाने जिंकत नाहोत. त्यांची भाषणशैली, त्यांची काम करण्याची ताकद आणि त्यांचा पेन. जर दोन्ही उमेदवार समोर तर दोन्ही उमेदवार त्यांचं तुम्ही बघितलं असेल की त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरताना किती कोटी रुपयाची त्यांच्यावर माय आहे. पण जे आमचे सिटी आणि शनिवरचे उमेदवार जे आहेत खऱ्या अर्थाने गोरगरिबातून ते शिक्षण घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे. म्हणून आम्ही योग्य उमेदवार निवडलेला आहे आणि त्यांचं परिस्थिती लोकांनी बघा. लोक पैशावाल्यांकडे गेली नाहीत, लोक व्यक्तीकडे बघून लोक त्यांच्या बाजूने आणि धनदांडग्यांचे सगळे पैसे खाऊन लोक नेस्तनाबूत करणार आहेत. एक शेवट, तुम्ही परिस्थिती बघितली, पेन तालुक्याचा पेन मतदारसंघातला तुम्ही विषय घ्या. आजचे जे शेका पक्षाची आमची मतं नाही तुम्ही सांगता, तर आज आम्ही BJP आणि शिवसेनेची मतं खाऊन खऱ्या अर्थाने शेका पक्ष हा बलाढ्य केलेला आहे. आणि नक्की सांगतो की या महाराष्ट्राच्या पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे शेतकरी कामगार पक्षाचे 4 शिलेदार नक्कीच जातील, या 3 मतसंख्या. ज्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा घेतली त्याच्या 4 दिवस अगोदर मी 3 उमेदवार विचार केला. 3 उमेदवारही कसे त्यांचे कम्पॅरिझन करून योग्य उमेदवार आपल्या समाजाला कोण आहे. आणि मग त्यातून मला असं आढळलं की खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारा एकमेव व्यक्ती ज्याचा एवढा अभ्यास आहे. कोण बोलते लंडनहून रिटर्न आले, इथून रिटर्न आले. आपण लंडनहून रिटर्न आले म्हणून तर लंडनची पाटलीन जर लंडनहून पाटलीन होते तर लंडनहून येणारा आमचा हक्काचा आगरी समाजाचा माणूस का आमदार होणार नाही? 1001% का आमदार आमचे होणार आहेत. आणि ते सर्व बघून मी या प्रचारामध्ये त्यांना पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थाने आता आम्ही विजयश्री खेचून घेऊन येणार. सुशिक्षित सर, आज पालीमध्ये सुधागड पालीमध्ये आपण आज भव्य दिव्य आज रॅली होते, त्याबद्दल काय सांगाल? आज जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी स्वतः महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून पाली शहरामध्ये आम्ही रॅली काढली होती आणि याच्यामध्ये कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. लोकांनी खरोखरच भरभरून आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि नक्कीच लोकांचा जो आशावाद आहे की इथे नेतृत्व बदल व्हायला पाहिजे आणि इथे एक सक्रिय, अतिशय कार्यकुशल नेतृत्व यावं ह्या आशेनी, अपेक्षेने लोक आम्हाला भेटत आहेत आणि सातत्याने त्यांचा जो आशावाद आहे तो व्यक्त करत आहेत. मला निश्चित खात्री आहे की येत्या 23 तारखेला आपण इथे बदल घडलेला पाहणार आहात आणि आम्ही नक्कीच विजयी होणार आहोत. धन्यवाद. सर, तरुणांचा जोश आपल्यासोबत जोडत आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, सुधागड तालुक्याविषयी जर विशिष्टपणे बोलायचं झालं तर ह्या तालुक्यामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर कुठल्याही गावामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बहुतांशी लोक हे रोजगारासाठी मुंबई, पुणे, ठाणे अशा ठिकाणी दुय्यम दर्जाचा रोजगार करत आहेत. आज इथे रोजगारासाठी आजवर त्या विशेष पद्धतीने कामं झालेली नाही. आपल्याला येत्या काळामध्ये रोजगाराच्या विषयावरती काम करून इथल्या सुशिक्षित युवकांना आपल्याला त्याच्यामध्ये स्थान मिळवून द्यायचं आहे. त्यांचं हे जे संकट आहे, त्यांची ही जी समस्या आहे ती दूर करायची आहे आणि नक्कीच त्यांना आशावाद वाटतो. ज्या पद्धतीचं विजन मी इथे मांडलेलं आहे की सुधागड तालुका हा एक निसर्गरम्य तालुका आहे. आता जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, येणारा जो आपला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, याच्यामुळे इथे विविध प्रकारचे प्रकल्प, जे निसर्गरम्य प्रकल्प ज्याच्यामध्ये पर्यावरणाची कोणतीही हानी न करता आपण ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम, इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट करून इथल्या युवकांना, प्रत्येक स्थानिकाला रोजगार, त्याचबरोबर उद्योजक बनण्याची संधी निर्माण करणार. धन्यवाद सर.
लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, या सुधागड तालुक्याचा इतिहास आहे. आपण जर मागे गेलात तर निश्चितपणानं आपल्या लक्षात येईल की पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या विधानसभेचा विजय हा सुधागडमधून होत असतो. की ज्यावेळी मागच्या कुठल्याही निवडणुका करा त्याच्यामध्ये एकदा सुधागडच्या पेट्या सुरू झाली की शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा नेहमीच पुढे जात असतो आणि ते जे मताधिक्य मिळतं ते सुधागडचं मताधिक्य हीच ते विजयाची नांदी असते. हीच परिस्थिती आताही या ठिकाणी 2024ला सुद्धा होईल. अतुलदादा म्हात्रे यांच्याबद्दल एक वेगळा मेसेज लोकांमध्ये गेलेला आहे. एक उच्च शिक्षित तरुण आणि कायद्याचं ज्ञान असलेला असा एक विधिमंडळामध्ये जर हे नेतृत्व गेलं तर निश्चितच या ठिकाणी समाजाला या ठिकाणी न्याय मिळेल अशी खात्री जनतेला या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. महत्त्वाचं म्हणजे आता पाणी, रस्ता, वीज, पाणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच, परंतु त्याच्यापेक्षाही खऱ्या अर्थानं आज जी गोष्ट प्रामुख्याने आपल्याला भेडसावते की तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळत नाही आहे. रोजगाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणल्या असलेल्या भूमिपुत्रांना, या ठिकाणी असलेल्या तरुण शिक्षित तरुणांना या ठिकाणी असलेल्या स्थानिक कंपन्यांमध्ये असं म्हणा किंवा इथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हा उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून अतुलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी काम करत आहेत. निश्चितच त्या दृष्टिकोनातून तरुणाई या ठिकाणी खुश झालेली आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी ज्या तरुणांचा आत्तापर्यंत विचार केलाच गेला नाही, त्यांच्याबद्दल कधीच या ठिकाणी आपुलकी दाखवली गेली नाही, ती या ठिकाणी अतुल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या वेळोवेळी संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी कळून चुकलेलं आहे की निश्चितपणानं या ठिकाणी असलेल्या बेरोजगारांना या ठिकाणी न्याय मिळेल. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.